मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत रुद्राक्ष महिमा। देवी भागवत पुराणातील भाग आहेत रुद्राक्षाचे महिमा, रुद्राक्ष कसे धारण करावे, भस्म धारणाचा विधी कशी आहे आणि देह शुद्ध करण्याचा विधी कसा काय आहे, तर संपूर्ण रुद्राक्षाचं महात्म्य आहे। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जसं खूप गावाच्या तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। अशाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मला मोटिवेट करण्यासाठी, कारण तुमच्यामुळेच मी एवढे 92,000 माझे सबस्क्रायबर झालेले आहेत। आता 8,000 पाहिजे 1 लाखला, तर लवकरात लवकर अजून 8,000 सबस्क्रायबर करून द्या, म्हणजे तुमचा मला खूप सहयोग राहील। तर मित्रांनो, आता आपण रुद्राक्ष महिमेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। देवी भागवत पुराणातील भाग आहेत। नारायण पुढे सांगू लागले, आचमन 6 प्रकारचे असते: शुद्ध, स्मार्त, पौराणिक, वैदिक, तांत्रिक, श्रुतिस्मंत असे ते प्रकार आहेत। मलमूत्र विसर्जनानंतर केले जाणारे आचमन ते शुद्ध होय। स्मार्त व पौराणिक कर्मानंतरचे जे पौराणिक ब्रह्म यज्ञावेळचे ते वैदिक, व श्रोतश्र प्रयोग किंवा अभिचार प्रयोग करत्यावेळी ते तांत्रिक आचमन असे ते जाण। ओंकार सहित गायत्री स्मरण करून शेंडीला गाठ मारावी, मग आचमन करावे। हृदय, बाहू, खांद्यांना स्पर्श कराव्या। शिंक, डेकर, उष्टे दात असताना या असत्य भाषण केल्यास, पतिताशी बोलल्यास उजव्या कानाला स्पर्श करावा, कारण असे की अग्नी, जल, वायू, वेद, सोम आणि सूर्य या देवता ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये असतात। नंतर नदीवर जाऊन अंघोळ करावी। असे पहाटे केल्यावर देह शुद्ध होतो। हे आपले शरीर घाणीचे अगर असून 9 द्वारांनी मळ बाहेर टाकीत असते, म्हणून रोज प्रभात स्नानाचे त्यांची स्वच्छता केली पाहिजे। अगम्य मनासकट ते प्रतिग्रहाप्रतीचे सर्व पातके स्नानाने नष्ट होऊन जातात। पारोशी माणसाची सर्व कृते दूषित असतात, यासाठी नित्य स्नानाची आवश्यकता असते। दर्भ हाती धरून स्नान व संध्यावदन करावे। प्रभाती स्नान न केल्यास 7 दिवसात, संध्या न केल्यास 3 दिवसात आणि अग्निहोत्री न केल्यास 12 दिवसात ब्राह्मण शूद्र बनतो। म्हणून स्नान विधीचे जास्त अवडंबर न माजवता संक्षिप्तेने स्नान करावे, नाही तर पुढे होमासाठी वेळ मिळणार नाही, तो चुकेल। या लोकात परलोकात गायत्रीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आहे। जप करण्याचे ती रक्षण करते, म्हणून गायत्री असे तिला म्हणतात। ओंकार व 3 व्याहतीसह 3 वेळा प्राणायाम करून ब्राह्मणाने वायू रोखण धरावे। श्रुती संपन्न ब्राह्मणाने स्वधर्म पाळून वेदोक्त मंत्राचा जप करावा। प्राकृत मंत्राचा जप कधीही करू नये। गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ टिकेल तेवढा वेळ त्याचा प्राणवायू स्थिर राहत नसेल तर त्याच्याकडून पितरांचा उद्धार होणे शक्यच नाही। जपासहित केला जाणारा प्राणायाम सभर्ग आणि ध्यानासहित केला जाणारा अभर्ग होय, असे तू जाण। स्नानाचे एकच भाग तर्पण असते, ते केल्याने पितर तृप्त होतात। मग पाण्यातून काठावर यावे, शुद्ध वस्त्र नेसावे, भस्म व रुद्राक्ष धारण करावेत, हे क्रमाक्रमाने करावे। गळ्यात 32, मस्तकावर 40, दोन्ही कानात प्रत्येकी 6, मनगटावर प्रत्येकी 12, दोन्ही दंडावर 16, डोळ्यावर 1, शेंडीत 1 व हृदयावर 108 असे रुद्राक्ष धारण करणारा साक्षात शंकर प्रमाणे असतो। रुद्राक्ष सोन्याचा किंवा चांदीच्या तारेत गुंफावेत। ते धारण करत्यावेळी शिवपंचाक्षरी मंत्राने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 108 वेळा त्याला सिद्ध करून घ्यावे। म्हणजे मंत्र सिद्ध केला म्हणजे आपल्याला सर्वात लवकर प्रभाव होतो आणि आपल्या शरीरावर रुद्राक्ष धारण केल्याने आपल्याला कुठलाही आजार होत नाही, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। अथवा ओंकाराने धारण कराव्या। शानाने निष्काम भाव रुद्राक्ष धारण करावे, त्यामुळे शिवतत्वाचे ज्ञान होते। सर्वच वर्णाच्या लोकांनी रुद्राक्ष धारण करावे, मात्र ब्राह्मणांनी मंत्रपूर्वक धारण करावे। रुद्राक्षधारी स्वतः रुद्रा समान होतो। जरी हातून निश्चित कर्म त्याचे पुष्कळ खूप काही घडले आणि त्याने रुद्राक्ष बी धारण केला, तर रुद्राक्ष धारकाला त्याच्या 7 जन्माचे दोष नाहीसे होतात आणि त्याच्या रुद्राक्षाच्या दर्शनाने मात्र त्याचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होते आणि त्याचे रोग नाहीसे होते। त्याचे खाणे पिणे, वास घेणे वगैरे सर्व क्रिया देवतांना संतोष देतात। रुद्राक्ष धारण करण्याची ज्याला लाज वाटते तो कोटी जन्मानंतर अपवित्र होतो। रुद्राक्ष धारण करण्याची निंदा करणारा व्यभिचारातून जन्मला आहे, असे खात्रीपूर्वक समजावे। रुद्राक्ष धारण केल्यामुळेच रुद्राला रुद्रत्व लाभले, ऋषी मुनी सत्यसंकल्पी बनले आणि ब्रह्मत्व पावला। रुद्राक्ष धारण करणे हे सर्वश्रेष्ठ आहे। रुद्राक्ष लहान मुलापासून, 1 दिवसाच्या मुलापासून तर 100 वर्षाच्या
100 वर्षापर्यंत जो व्यक्ती असेल तरी पण त्याला रुद्राक्ष धारण करता येतो. मासिक पिरियड असो, काही असो, इटाळ असो, काही पण असो, तरी बी रुद्राक्ष धारण केलेला चालतो. फक्त रुद्राक्ष शमशानमध्ये घेऊन जात नाही. रुद्राक्षधारी व्यक्तीला जो वस्त्र व धान्य यांचे दान करतो तो सर्व पातकातून मुक्त होऊन शिवलोकात जातो. जो जेवू घालतो तो पितृलोकी जातो. जो चरणांचे तीर्थ घेतो तोही शिवलोकी जातो. सुवर्ण हारात रुद्राक्ष गुंफून जो धारण करतो तो स्वतः रुद्र स्वरूप होतो. महामती नारद मुनी मंत्रपूर्वक किंवा भक्तिपूर्वक असो, अगर लाजे काजेस तो असे, जो रुद्राक्ष धारण करेल तो सर्व पातकांपासून सुटून त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि शिवाचा आशीर्वाद राहील. रुद्राक्षाच्या महिमा संपूर्णपणे वर्णन करणे कुणाला रुद्राक्ष धारण करणारा साक्षात शिव राहतो. नारदांनी विचारले मग की रुद्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती किती आहेत? अहो निष्पाप मुनिराज, रुद्राक्षांचे महत्त्व इतके थोर आहे की महात्म्यांनाही पूज्य आहेत. जर तर यांचे कारण तरी काय? जो कोणी रुद्राक्षांचे महात्म्य सुद्धा श्रवण करून घेईल तरी त्याचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि त्याला शिवलोकी त्याला जागा मिळेल. नारायणांनी सांगण्यास आरंभ केला. अरे, हाच प्रश्न पूर्वी स्कंदाने शंकराला विचारला होता. शंकराने त्याला जे उत्तर दिले होते तेच उत्तर मी आता तुला देतो आहे ते ऐक. शिव म्हणाला, कुमार, मी तुला थोडक्यातच ते महत्त्व सांगतो. पूर्वी कोणी एकेकाळी त्रिपुर नावाचा एक दैत्य जन्मला. त्याने ब्रह्मदेव व विष्णू संकट सर्व देवांचा पराभव केला. त्या सर्वांनी माझ्याकडे ती तक्रार आणली. मग ती माझ्या अघोर नावाच्या अस्त्रांचे स्मरण केले. ते अस्त्र सर्व देवमय, दिव्य, झळझळीत अग्नीसारखे व भयानक आहे. देवांच्या हितासाठी व त्रिपुरासुराच्या नाशासाठी तसेच विघ्न शांतीसाठी मी त्या अघोरास्त्राचे चिंतन केले. देवांची 1000 वर्ष होतील एवढा काळ मी डोळे मिटून बसलो होतो. मी त्या समयी व्याकुळ झाल्या कारणाने माझ्या नेत्रातून अश्रू ओघळले. त्या थेंबातून रुद्राक्षांचे मोठे मोठे वृक्ष उत्पन्न झाले. हे महासेन, माझ्याच इच्छेने तसे घडले तर एकंदर 28 प्रकारचे आहेत. उजव्या नेत्रापासून पिंगट रंगाचे 12 झाले, डाव्या नेत्रापासून पांढऱ्या रंगाचे 16 झाले, शिवाय तिसऱ्या नेत्रापासून काळ्या रंगाचे 10 झाले. पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष हा ब्राह्मणाने घालावा. लालवर्णी क्षत्रिय, रंगबेरंगी वैश्य, काळा हा शूद्र असो तू जाण. एकमुखी हा प्रत्यक्ष शंकर असून ब्रह्महत्येपासून मुक्त करणारा आहे. जो कोणी एकमुखी रुद्राक्ष धारण करतो तो प्रत्यक्ष शंकराला धारण केलेले आहे असे समजावे आणि ब्रह्महत्येसारखे मोठमोठी पापे त्याच्या हातून नष्ट होतात. 2 मुखी रुद्राक्ष धारण करणारा देव व देव स्वरूप असून अनेक पापे दूर करतो. 3 मुखी हा तर प्रत्यक्ष अग्नी असून स्त्री हत्येपासून मुक्त करतो. 4 मुखी ब्रह्मदेवापासून ब्रह्मदेवाप्रमाणे असतो व तो नरहत्येपासून सोडवतो. 5मुखी हा रुद्राक्ष धारण केल्याने काळाग्नी रुद्र स्वरूप असून अगम्य गवन, अभक्षभक्षण वगैरे सर्व पापापासून मुक्ती देतो. 6मुखी कार्तिक्याप्रमाणे असून तो उजव्या हातात धारण करावा, त्यामुळे ब्रह्महत्येसारखे पाप दूर होते. 7मुखी आणि अनंग देव होय, हा भाग्यवर्धक असतो. 7मुखी अत्यंत भाग्यवर्धक असतो. चोरीच्या पापाचे जर आपलं पाप लागले असेल याच्यापासून, चोरीच्या पापापासून सुटका होते. 8 मुखांचा हा विनायक असतो. अन्नकूट, तुलाकूट, नीच स्त्री बरोबर अथवा गुरुपत्नी बरोबर जर संगमाचे संभोग केले असतील तर त्या पापापासून नष्ट होते. तो सर्व पाप रहित होतो, अंती परम गतीला प्राप्त होतो. 9 मुखांचा रुद्राक्ष हा भैरव राहतो. तो डाव्या बाहूवर बांधावा, त्याला भुक्ती व मुक्ती प्राप्त होते. माझ्यासारखे सामर्थ्य मिळते. हजारो गर्भपात, शेकडो ब्रह्महत्या अशी पापे यामुळे नाश पावतात. 10 मुखांचा रुद्राक्ष हा देव देवेश जनार्दन होय. ग्रह, पिशाच, वेताळ, ब्रह्मराक्षस सर्व संबंध याने शांत होतात. 11 मुखांचा प्रत्यक्ष रुद्र समजावा, तो शेंडीत बांधला तर 1000 अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते. 100 वाजपेय आणि 100 गोदान केल्याचे फळ त्यामुळे मिळते. 12 मुखाचा रुद्राक्ष कानात जर धारण केला म्हणजे 12 आदित्य त्याच्यावर प्रसन्न होतात. गोमेध व अश्वमेध यज्ञ केल्याचे त्याला पुण्य मिळते. तीक्ष्ण शिंगांची जनावरे, शस्त्रधारी आणि हिंस्रू पक्षांनी भीती नसते. शिवाय आदी व्याधीपासून भीती उरत नाही. तो सर्व प्रकारे निर्भय होतो आणि स्वामित्वांची त्याला प्राप्ती होते. हत्ती, घोडे, हरणे, मांजरे, उंदीर, गाढवे, कुत्रे, कोल्हे अशा अनेक पशूंचा वध केल्याच्या पापापासून मुक्ती मिळते. जर 13 मुखी रुद्राक्ष भाग्याने एखाद्याला मिळाला तर तो कार्तिक्याप्रमाणे राहतो. सर्व मनोकामना पूर्ण करणारा असतो आणि तो त्याला रसायन विद्या किमया साध्य होते. सर्व प्रकारचे भोग मिळतात, यात शंका नाही. आई, बाप व भावंडे यांची हत्या केली असेल तर तो धारण करणारा पापमुक्त होतो. 14 मुखी रुद्राक्षाबद्दल किती काय सांगू. तो मस्तकी धारण करणारा शिवस्वरूपी असतो. देवच त्यांची पूजा करतात. परमगतीची प्राप्ती होते. 1 रुद्राक्ष शिरावर बांधावा, 125 माळ मस्तकी बांधावी, 50 गळ्यात घालावी, 16 बाहूत घालावी, 12
गळाची माळ मनगटावर बांधावी. 108 आणि 50 अगर निदान कमीत कमी 27 मण्यांची माळ जरी घातली आपल्या गळ्यामध्ये तरी अनंत फळ मिळते. आणि जर 27 नाही घालू शकले तर एवढा छोटा तेवढा रुद्राक्ष आपल्या गळ्यात मंगळसूत्राच्या आजूबाजू घालावा. मी पण गेल्या 20 वर्षापासून माझ्या मंगळसूत्रामध्ये आहे. तर मंगळसूत्रामध्ये छोटा बोर एवढा अगदी छोटा रुद्राक्ष तुम्ही धारण करू शकता. त्याला चांदीचा पत्रा तुम्ही वरून चढू शकता, सोन्याचा पत्रा तुम्ही चढू शकता, आपल्या मंगळसूत्राच्या मध्ये आजूबाजू घालू शकता. रुद्राक्ष हा स्त्रियांना सुद्धा चालतो. पिरियड असो, लगबड असो, काही पण असो, सुतक असो, तरी पण रुद्राक्ष गळ्यात राहणे काही होत नाही. तर रुद्राक्ष राहू द्यायचा. फक्त माणसांनी रुद्राक्ष स्मशानमध्ये घेऊन जावा नाही. तर अशा या रुद्राक्षांचे महिमा आहे. तर रुद्राक्ष कसा धारण करायचा तर तो विधी आहे का. शंकर पुढे बोलू लागले, स्कंदा जपमाळ कशी करावी ते तू आता ऐक. रुद्राक्षांचे मुख ब्रह्मदेव तसेच बिंदू हा रुद्र व पुच्छ विष्णू आहे. त्यामुळे भोग व मोक्ष यांची प्राप्ती होते. 5 मुखी व 25 दाण्यांची माळ करावी लागेल. लाल आणि पांढऱ्या रंगाचे मणी घेऊन भोकातून ववावे. गाईच्या शेपटीप्रमाणे गोल असावे. मुखाला मुख व पुच्छाला पुच्छ जोडावे. मेरू मणी व तोंड करून भोवावे. त्यावर नागपाश करावा. अशी माळ सर्व सिद्धी देणारी असते. प्रथम ती माळ सुवासिक पाण्याने धुवावी, नंतर पंचगव्याने धुवावी, पुन्हा साध्या पाण्याने धुवून मंत्राक्षरांनी न्यास करावे. शिवास्त्र मंत्राने स्पर्श करावा, सोबत कवच मंत्र आणि अति जपावा. नंतर पुन्हा मूळ मंत्राने न्यास करावे. सदोजत वगैरे मंत्रांनी ती शुद्ध करावी. मूल मंत्राचा तिच्यावर 108 जप करावा आणि ती माळ जमिनीवर ठेवावी. तिच्या सोबत हर सांब सदाशिवायचा न्यास करावा. अशी माळ सर्व मनोकामना पुरवते. ज्या देवाचा जो मंत्र असेल त्याने ती माळेची पूजा करावी. कंठ, मस्तक, हृदय, कान, बाहूमध्ये भक्तिपूर्वक रुद्राक्ष धारण करावा. अधिक काय सांगू, पण रुद्राक्ष धारण करणे अत्यंत चांगले असते. स्नान, दान, जप, होम, वैष्णवदेव, देवपूजा, प्राची, श्राद्ध आणि दीक्षा घेतेवेळी अगर अंगावर रुद्राक्ष नसतील तर तो नरकाचा भागीदारी बनतो. रुद्राक्ष डोक्यावर, गळ्यात व हातात धारण करावेत. अपवित्र अवस्थेत रुद्राक्ष वापरू नये. अपवित्र ठिकाणी रुद्राक्ष कधीच वापरू नये. पुनर्जन्म येत झाडावर उगलेले गवत सुद्धा पुण्यदायिक असते. पुनर्जन्म येत नसतो आणि सर्व पापे नष्ट होतात रुद्राक्ष धारण केल्याने, असे जांबाल श्रुती सांगते. ती पुढे असेही म्हणते की रुद्राक्ष धारण केल्याने पशुसुद्धा रुद्रलोकी जातो. मग मनुष्याचे भाग्य केवढे असेल. एक जरी रुद्राक्ष धारण केला आणि बांधला तरी तो दुःखहारक आणि सर्व पापांचा नाश करणार आहे. जर शिव नाम घेत असेल आणि असा भक्त भागवतोमध्येच होय तेव्हा सर्व तो परीने कल्याण होते. यासाठी रुद्राक्ष एक नेहमी धारण करावा. शेंडी, कान, गळा, हात, पोट या जागी ब्रह्मा, विष्णू, महादेव यांची विभूती असतात. सर्व देवता, गोत्र, ऋषी, कुटस्थू, महात्मे रुद्राक्ष धारण करतात. त्याचेच वंशज सर्व मुनी असून ते रुद्राक्षधारी असतात. पण रुद्राक्ष धारण करण्याची प्रवृत्ती मात्र अनेक. जन्मानंतर महादेवाची कृपा असेल तरच त्या व्यक्तीला रुद्राक्ष धारण करायला मिळते. श्रुतीमधील रुद्राक्ष महात्मे सर्व ऋषी वाचतात. मीही वाचतो. रुद्राक्षाच्या दर्शनाने व स्पर्शाने कोटी पुण्य फळाची प्राप्ती होते. तर धारण केल्याने शतकोटी पुण्य फळ मिळते. जो कोणी गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो त्याला शतकोटी पुण्य फळाची प्राप्ती होते. आणखी अनेक पटीने पुण्य जपामुळे मिळते. आणि जो कोणी पुराण श्रवण पठण करतो आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष राहील तर त्याला कोट्यवधी पुण्य फळाची प्राप्ती होते. सर्व अंगावर जो रुद्राक्ष धारण करतो तो रुद्रच आहे असे खात्रीने समजावे. तो सर्वत्र अवैज्ञ असतो. स्वच्छने पृथ्वीवर कुठेही विना अटकाव फिरतो. देवादिक त्याला वंदन करतात. मग मनुष्य तर करतीलच. वाटेल ते पाप जरी घडले असेल तरी ते रुद्राक्ष धारणाच्या योगे पुसले जाते. अंगावर रुद्राक्ष असताना कुत्रा जरी मेला तरी तो मुक्त होतो. जप, ध्यान यापैकी काहीच न जाणणारा पण रुद्राक्ष त्याने धारण केला आहे तरी तो पाप मुक्त होतो आणि परमगतीला जाऊन मोक्षाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते. एक रुद्राक्ष धारण केल्याने 21 पिढ्यांचा उद्धार होतो आणि रुद्रलोकाची प्राप्ती होते. अजून पुढे काय सांगतो तर ते रुद्राक्ष महिमाचा फळ. तर ईश्वर म्हणाले, हे महासेन, कुशग्रंथी पुत्र, जीव वगैरे रुद्राक्षांच्या 16व्या कलेचेही बरोबर करू शकत नाही. जरा नरामध्ये विष्णू, ग्रहांतात सूर्य, नद्यात गंगा, मुनीत कश्यप, घोड्यात उच्च, श्रवादेवात महादेव, देवीमध्ये गौरी सर्वात श्रेष्ठ आहे. तसंच रुद्राक्ष सर्व याच्यामध्ये श्रेष्ठ आहे. यापेक्षा श्रेष्ठ असे स्तोत्र नाही, अशक्य असे दानही नाही. जो कोणी रुद्राक्ष कोणाला दान करतो त्यासारखे दानही मोठे नाही. शांत व शिवभक्त असेल त्याला रुद्राक्ष दान द्यावा, त्या पुण्याला तुलना नाही. रुद्राक्ष माळ घातलेल्या पुरुषाला भोजन जर दिले, अनेक पिढ्यांच्या रुद्रलोकी आपल्याला
अनेक पिढ्यांना रुद्रलोकीत स्थान मिळते. अंगावर भस्म नाही, रुद्राक्ष नाही, शिवमंदिरात पूजा करत नाही असा विप्र चांडाळपेक्षा सुद्धा नीच असतो. मांस भक्षण करणे, दारूचे सेवन करणे, नीचांची संगत करणे, मस्तकी रुद्राक्ष असेल तर पापापासून सुटका होते. यज्ञ, याग, दप, दान, वेदानुष्ठान केल्यापासून जे फळ प्राप्त होते ते रुद्राक्ष एका रुद्राक्ष धारण केल्याने मिळते. तसेच वेद अध्ययन आणि यज्ञ, याग, पुराणांचा अभ्यास, तीर्थयात्रा, विद्यांचा अभ्यास केल्याने जी फळे मिळतात ती एका रुद्राक्ष धारण केल्याने मिळतात. अंतकाळी जर अंगावर रुद्राक्ष असेल तर तो रुद्रलोकी जाऊन त्याच्या 1000 पिढ्यांचा उद्धार होतो. त्यावेळी गळ्यात किंवा बाहूत रुद्राक्ष असेल तर त्याच्या 21 पिढ्यांना रुद्रलोकी स्थान मिळते. ब्राह्मण असो, चांडाळ असो, गुणरहित असो किंवा सगुण असो, भस्म व रुद्राक्षधारी शिवरूपच होय. मग तो पवित्र, अपवित्र, अभक्षण, भक्षण खाणारा असला, मलेच्छ, चांडाळ किंवा महापापी असला तरी तो रुद्राक्षधारी हा रुद्रच समजावे, यात संशय नाही. मस्तकावर रुद्राक्ष धारण केल्याचे फळ कोटीपट गुणाने मिळते. कानात धारण केल्याने 10 कोटी मिळते. कंठात धारण केले तर शतकोटी मिळते. टाळूवर धारण केले तर अब्ज कोटी मिळते. जानव्यात धारण केल्याने 10,000 कोटी मिळते. बाहूमध्ये धारण केल्याने 1,00,000 कोटी फळ मिळते. मनगटावर रुद्राक्ष धारण केल्याने मोक्षाचा अधिकारी होतो. आणि जो भाविक नसेल पण गळ्यात जरी रुद्राक्ष माला त्याने घातलेला आहे या एक रुद्राक्ष घातलाय तरी पण तो पापमुक्त होऊन त्याला शिवलोकी स्थान मिळते. रुद्राक्षाचे नुसते ध्यान बी केल्याने, रुद्राक्षाचे नुसते स्मरण बी केल्याने, रुद्राक्ष पण बघून घेतला तरी तो शिव समान पूज्य असतो. जाणता व अजाणता रुद्राक्ष धारण केले तरी तो शिवलोकीत जाईल. ज्याप्रमाणे किकट देशाचा गाढव गेला होता त्याप्रमाणे स्कंदाने प्रश्न केला, स्वामी त्या गाढवाने रुद्राक्ष का म्हणून धारण केले आणि त्याला रुद्राक्ष दिले तरी कोणी त्या गाढवाला? मग शंकर भगवान म्हणाले, फार पूर्वी घडलेली ही गोष्ट आहे. विंध्य पर्वतावर एक गाढव राहत होता. त्याच्या पाठीवर लोक रुद्राक्षांच्या गोण्यानं गोण्या लादून देत असत. एकदा त्याच्या पाठीवरचा बोजा असह्य होऊन तो जमिनीवर कोसळला व त्याचा जीव गेला. मरणांगती माझ्या कृपेने तो त्रिलोचन महेश्वर स्वरूप होऊन मज समीप प्राप्त झाला. रुद्राक्षावरील मुखा एवढी 1000 वर्ष तो शिवलोकीच होता. पण एक गोष्ट फक्त शिष्याला सांगत, इतरांना नको. अभाविक आणि मूर्खाला तर नकोच मुळीच. रुद्राक्ष धारणाचे पुण्य एवढे असते की त्याची उपमा करणे गणतीच नाही आहे. रुद्राक्षाची माळ कोणत्याही कारणाने या एक रुद्राक्ष पण घातला तर त्याला पापाचा स्पर्श होत नाही. रुद्राक्ष धारण न करणाऱ्याचा जन्म फुकट होय. त्रिपुंडीनं लावणाऱ्याची गत तशीच होते. मस्तकावर रुद्राक्ष धारण करून आंघोळ केली तर गंगा स्नान केल्याचे फळ मिळते. कितीही मुखांचा रुद्राक्ष असो, शिवभावाने पूजला तरी त्यामुळे दारिद्र्य सुद्धा त्याचे नष्ट होते आणि तो राजा होतो. तुला याबाबत मी पुराणांचे मत सांगतो. कोणी एकेकाळी कोसल देशात एक ब्राह्मण होता. तो फार श्रीमंत, धार्मिक असून वेद पारंगत होता, प्रसिद्ध होता, याज्ञिक होता. त्याला गुणनिधी नावाचा एक तरुण व मदनाप्रमाणे देखणा होता. असा मुलगा होता. त्याचे गुरु सुदूष्ण नावाचे होते. त्याची गुरुची मुक्तावली नावाची पत्नी होती. गुणनिधीवर आसक्त झाली. दोघे बराबर काळ संगत उपभोगीत होते. पण निर्भयपणे सुख भोगता यावे यासाठी त्याने विष प्रयोग करून गुरूंना मारून टाकले. तेव्हा आईवडिलांनी त्याला विरोध केला. तेव्हा त्याने त्याची ही गत गुरुसारखीच केली. तो निर्भय झाला. मग पुढे सर्व धन संपून गेले. तेव्हा तो ब्राह्मणाच्या घरी चोऱ्या करू लागला. दारू तर जोडीला होतीच. त्याच्या स्वैरचारामुळे त्याला इतरांनी जाती बाहेर काढले. त्याची गावातून बाहेर हकालपट्टी केली. तेव्हा तो वनात राहू लागला. सोबतीला मुक्तावली होतीच. तो वाटमारी करू लागला. अनेक वाटसरूंचे त्याने जीवही घेतले. पुढे केव्हा तरी तो मरण पावला. तेव्हा तेथे यमदूत आले. त्याच वेळी शिवदूतही त्याला नेण्यासाठी येऊन पोचले. त्याच्यात मोठा वादविवाद झाला. यमदूतांनी विचारले की त्याचे असे कोणते पुण्य आहे की ज्यामुळे तो शिवलोकात जाऊ शकेल. त्यावेळेस शिवदूतांनी सांगितले की ज्या जागी त्याचा प्राण गेला त्या जागेवर 10 हातावर खाली रुद्राक्ष आहे. त्याचमुळे आम्ही याला शिवलोकात नेणार आहे. मग तो दिव्य देह बनून शिवगणांसह विमानात बसून गेला. हे सुव्रता, रुद्राक्ष महात्म्य मी थोडक्यात तुला सांगितले. हे पापनाशक आहे. जो कोणी ऐकेल, श्रवण पठन करेल तर सर्व पापांचा नाश होऊन त्याच्या 100 पिढ्यांचा पण उद्धार होईल आणि त्या 100 पिढ्यांच्या पितरांना शिवलोकीचे स्थान मिळेल. रुद्राक्षाचे प्रकार आणि मंत्र नारायण नारदांना सांगतात की नारदा, असा हा शिव आणि कार्तिक यांचा संवाद चालू होता. तो ऐकून कार्तिकेय कृतार्थ झाला. अजूनही रुद्राक्षाचा प्रभाव या निमित्ताने मी सांगतो ते ऐक. प्रथम रुद्राक्षांची लक्षणे, न्यासाचे मंत्र वर्णन करून सांगतो. रुद्राक्षाच्या दर्शनाने फळ 1,00,000 पट मिळते. नुसते दर्शन बी केले तरी त्याला 1,00,000 पट पुण्याची प्राप्ती होते. स्पर्श जर केला रुद्राक्षाला तर कोटी फळ मिळते. धारण केले तो
पुण्यफळाची प्राप्ती होते. जर जप केला रुद्राक्षाच्या माळेने तर लाखो कोटी पट पुण्य मिळते. रुद्राक्षापेक्षा भद्राक्ष धारणाचे मोठे पुण्य आहे. आवळ्या एवढा रुद्राक्ष सर्वोत्तम असतो, बोरा एवढा मध्यम, हरभरा एवढा रुद्राक्ष अधम असतो असे मी म्हणतो. शिवाच्या आज्ञेनुसार रुद्राक्षांचे वृक्ष 4 जातीचे असतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व तो शूद्र असे ते वर्ण असून सर्व जाती सुपक्षाच्या आहेत. पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष ब्राह्मण लोकांनी धारण करावे, लाल रंगाचे रुद्राक्ष क्षत्रियांनी धारण करावे, पिवळ्या रंगाचे रुद्राक्ष वैश्यांनी धारण करावे, काळ्या रंगाचे रुद्राक्ष आपण सर्व लोकांनी शूद्र समजावेत, म्हणजे आपण सर्वांनी काळ्या रंगाचे रुद्राक्ष धारण करावे. ब्राह्मणांनी पांढरे, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळे, शूद्रांनी काळे असे रुद्राक्ष वापरावे. एकसारखा गोल आकाराचा समान काटे असलेला असा रुद्राक्ष अत्यंत शुभ असतो. शिवाय किड्यांनी कुरतडलेला, छिन्नभिन्न, काटेविरहित, वनयुक्त, अनावृत्त असे 6 प्रकारचे रुद्राक्ष वापरू नयेत. ज्या रुद्राक्षाला नैसर्गिक छिद्र असतात तो सर्वोत्तम चांगला असतो. ज्याला छिद्र पाडले जातात तो मध्यम असतो. सर्व बाजूंनी सारखा गोल दृढ असे रुद्राक्ष रेशमी धाग्यात गुंफून वापरावे. सोने जर कसोटीच्या दगडावर घासले तर तेथे सोनेरी रेषा उमटतात. तशी रेषा असलेले उत्तम रुद्राक्ष शिवभक्तांनी धारण करावे. शेंडीत 1, डोक्यावर 30, गळ्यात 36, दोन्ही बाहूवर प्रत्येकी 16, मनगटावर 12-12, खांद्यांवर 50 बांधावे. 108 दाण्यांचे जानवे घालावे. ते दूब तरी नाही तरी 3 पदरी असावे. कुंडल, मुरकट, कर्णिका, हार, केयूर, कटर, कृष्णवंशी या ठिकाणी सर्व सदाकार रुद्राक्ष धारण करावे. 1000 रुद्राक्ष धारण करणे उत्तम, त्यापेक्षा कमी असतील तर मध्यम होय. ईशान्य मंत्राने डोक्यावर, तत्पुरुषाय नमः मंत्राने कानाच्या ठिकाणी, कपाळावर, हृदयावर, अघोरोभ्याय मंत्राने, वामदेवाय नमः मंत्राने पोटाभोवती असे रुद्राक्ष बांधावे. माळ ओवतीभोवती मूलमंत्राचा जप करून घालावा. 1 मुखी रुद्राक्ष परमतत्वाचा साक्षात्कार घडणारा आहे. 2 मुखी अर्धनारेश्वर असतो. 3 मुखी असलेला अग्नी असून स्त्री हत्येचे पाप जाळून टाकतो. तो धारण केल्यामुळे अग्नी संतुष्ट असतो. 4 मुखी असणारा साक्षात ब्रह्मदेव होय, त्यापासून मोठे वैभव आरोग्याचा याचा लाभ होतो. 5 मुखी हा पंचब्रह्म स्वरूप आहे, तो वापरण्यावर शिव प्रसन्न होतो. 6 मुखी रुद्राक्षाचे दैवत कार्तिक आहे, काही जाणकाराच्या मते विनायक आहे, तो रुद्राक्षाच्या धारणाने दोघंही प्रसन्न होतात. 7 मुखी रुद्राक्षाचे देवता आहेत. 7 मातृका सूर्य, अग्नी, सप्तर्षी, त्यामुळे महालक्ष्मीची व आरोग्याची प्राप्ती होते. 8 मुखी रुद्राक्षाचे देवता आहेत. 8 मातृका, 8 वसु व गंगा या सर्वांची प्रसन्नता रुद्राक्ष धारण केल्याने लाभते. 9 मुखी रुद्राक्ष जो असतो त्याच्या अधिपती यम आहे, तो धारण केल्यामुळे यमराजाचे भय राहत नाही. 10 मुखी असलेल्या रुद्राक्षांच्या 10 दिशा या देवता आहेत, त्या प्रसन्न होतात. 11 मुखी रुद्राक्षाचे स्वामित्व 11 रुद्रांपाशी आहे, तसेच इंद्राकडेही आहे, त्याच्या धारणामुळे सर्वत्र प्रिय होते. 12 मुखाचा महाविष्णू आहे असे तू जाण, त्याचे अधिपती 12 आदित्य असून तो प्रसन्न होतात. 13 मुखी रुद्राक्षांमुळे सर्व कामनांची पूर्तता होऊन सिद्धी मिळते. कामदेव मदन प्रसन्न होतो. 14 मुखांचा रुद्राक्ष रुद्राच्या डोळ्यावाटे प्रकट झालेला आहे, तो सर्व रोग नष्ट करून आरोग्य देतो. रुद्राक्ष वापरण्याने दारू, मांसाहार, लसण, कांदा, रदनी, फळ, डुकरांचे मांस यांचे सेवन करू नये. आणि 2 संक्रांती, मेष व तूळ, अयनारंभ, अमावस्या, पौर्णिमा कोणत्याही शुभतिथीवर रुद्राक्ष धारण केले तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आता देह शुद्ध कसा करायचा? मग नारायण मुनी पुढे म्हणाले, हे नारद मुनी, आता मी भूतशुद्धी कशी करावी ते सांगतो. परदेवता कुंडलीने मूलाधारतातून सुषुम्ना नाडीद्वारा ब्राह्मरंध्रापर्यंत गेली आहे असे चिंतन करावे. मग साधकाने हंस मंत्राने जीव व ब्रह्म यांचा संयोग करावा. पायापासून ते गुडघ्यापर्यंत चतुष्कोणाकार मंत्राचे स्मरण करावे. त्यामध्ये लंबीजाने युक्त सोनेरी रंगाच्या पृथतत्वाची धारणा करावी. गुडघ्यांपासून ते बेंबीपर्यंत अर्धचंद्रकार व 2 पाकळ्यांचा व बीजयुक्त शुभ्र धवल अशा जलतत्वाची धारणा करावी. बेंबीपासून हृदयापर्यंत स्वस्तिक असलेला त्रिकोण कल्पन, तिथे रमबीजयुक्त लाल अग्नीची आणि तेज तत्वाची धारणा करावी. हृदय ते भुवयांचा मध्यभाग या ठिकाणी धुरकट रंगाच्या या बीजयुक्त वायू तत्वाची धारणा करावी. भूमध्यमापासून ते ब्रह्मरंध्र टाळू इथपर्यंत स्वच्छ निर्मळ अशा हम बीजयुक्त आकाश तत्वाची धारणा करावी. अशा प्रकारे पंचमहाभूतांची धारणा कलावर पृथ्वी तत्व, जलतत्वात जल, अग्नीत, अग्नीत वायूत, वायू आकाशात विलीन करावे. मग आकाशाचा लय अहंकारात, अहंकाराचा महत्व तत्वात, महत्व तत्वाचा प्रकृतीत व मायेचा आत्मतत्वात लय करावा. अशा तऱ्हेने शुद्ध झाल्यावर आपल्या शरीरात असलेल्या पापपुरुषाचे स्मरण करावे. तो आपल्या डाव्या कुशीमध्ये असतो. तो अंगठ्या
एवढा असून काळा असतो. ब्रह्महत्या हे त्याचे मस्तक, सोन्याची चोरी हे त्याचे बाहू, दारूचे सेवन हे त्याचे हृदय, गुरुद्रोह हे त्याची कंबर, लहान मोठी इतर पापे त्याचे पाय आहेत. त्याच्या हाती ढाल तलवार आहे. त्याचे मन खाली असून अकराळ विकराळ असे त्याचे रूप आहे. असे चिंतन करावे. नंतर वायुबीजाचे स्मरण करून वायूने त्याला सुकवून टाकावा. पुढे रम या अग्निबीजाने अग्नी उत्पन्न करून त्याला जाळून टाकावा. मग कुंभक करून वायुबीज जपून त्याचे भस्म आपल्या देहातून फेकून द्यावे. यावेळी रेचक प्राणायाम करावा. नंतर अमृत संजीवनीने बीजाने आपल्या देहाचे भस्म चैतन्ययुक्त करावे. भूततत्व बीजाने ते घनरूप करून सोन्याच्या अंड्यांच्या आकाराचे करावे. मग क्रमाक्रमाने बीज मंत्राचे जप करून पायापासून तर डोक्यापर्यंत शरीराची पुनर्रचना मानेने करावी. सोहम मंत्राने त्यात जीव घालावा. जीवाची स्थापना हृदयात करावी. मूलधाराच्या ठिकाणी प्राणाची स्थापना करावी. महासागरात एक नौका असून त्यात परा प्राणशक्ती एका लाल कमळावर बसली आहे. हाती त्रिशूळ, कोदड, धनुष, ऊस, पाश, अंकुश, 5 बाण, रक्ताने भरलेली कवटी आहे. तिचे 3 नेत्र आहेत. वक्षस्थळ विशाल आहे. तिचा वर्ण उगवत्या सूर्याप्रमाणे आहे. ती मला सुखदायी व्हावी असे ध्यान करावे. नंतर विभूती भस्म धारण करावे. भस्माचे महत्त्व मी तुला सविस्तर सांगतो, कारण असे की भस्मधारणाचे श्रेष्ठत्व श्रुती व स्मृती व पुराणे यातून वर्णन केलेली आहेत. भस्मधारण विधी नारायण पुढे सांगू लागले. ज्या विप्रांनी विधीनुसार हे शिरोव्रत केले आहे त्यांनाच ही अज्ञान बाधिका परविद्या सांगावी, आणि जे शिरोव्रत करत असतील त्यांना श्रुती स्मृती प्रणित आचरण नुकसानदायक होत असते. ब्रह्मा आदी करून सर्वच देव शिरोव्रत करीत असतात. ब्रह्मदेव सृष्टी करता जो झाला तो केवळ याचमुळे तो शिरोव्रताचे आचरण पूर्वापार चालत आलेले आहे. अगदी ब्रह्मा विष्णू शिव यांच्या सकट मोठ्यात मोठा पापी असला तरी तो निष्पाप बनतो. हे व्रत ज्यांनी ज्यांनी आचरले ते सर्वांचे कल्याणच झाले आहे. हे शिरोव्रत अर्थवन आणि श्रुतीमध्ये शिरोभागी आहे. हे पण फार पुण्याईने मिळते. तर मुनिवर्य संप्रदायानुसार या एकाच व्रताची अनेक नावे आहेत, पण पशुव्रत म्हणतात. तर कुणी शिवव्रत संप्रदाय कोणत्याही असला तरी एकच व्रत सच्चिदानंदन आहे. त्यातील ज्ञान एकच आहे. व्रत न करणारा जरी सर्व विद्यांचा जाणकार असला तरी सुद्धा त्याला अधिधर्मच म्हणावा. हे व्रत पापरूपी घोर अरण्य जाळून टाकते, सर्व विद्या सिद्ध करून देते. या कारणासाठी या व्रतचरण करणे आवश्यक आहे. अर्थवाणी श्रुत गुढ रस याचा उलगडा करते, त्या श्रुतीनुसार आचरण करावे. आता भस्मधारणाचा विधी ऐका. अग्निरीती वगैरे अथर्ववेदातील 6 मंत्रांनी शुद्ध भस्म सर्व अंगावर लावावे. हे शिरोव्रत होय. प्रत्येक संध्यासमयी हे व्रत करावे. किती काळपर्यंत करावे असे विचारशील तर जोपर्यंत ब्रह्मविद्या प्रकट होत नाही तोपर्यंत 12 दिवस, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 12 वर्षाचा संकल्प करून हे व्रत करावे. शिरोव्रत करणाऱ्याला जो गुरु उपदेश देत नसेल त्याची विद्या नष्ट होईल. त्याला निष्ठुरच समजावे. हजारो जन्म ज्याने धर्माचरण केले असेल त्यानेच याची आवड उत्पन्न होईल. तसे नसेल तर आवड वाटणारच नाही. याची नावड उत्पन्न होण्याचे कारण एकच आणि ते म्हणजे घोर अज्ञान होय. अज्ञानामुळे द्वेष वाटतो व द्वेषी माणसाला आत्मज्ञान होत नसते. हे व्रत जो करतो तोच ब्रह्मविद्येसाठी अधिकारी असतो. आपल्यातील पशुभावाची हत्या करणाऱ्याला दोष लागत नसतो. जांबाल श्रुतीनुसार त्र्यंबक मंत्राने व शिवतारक मंत्राने भस्माचा त्रिपुंडी लावावा. प्रापचकाने रोजच त्रिपुंड धारण करावा. त्यावेळी हंस मंत्र आणि ओंकार जपावा. भिक्षुकाने सुद्धा त्र्यंबक मंत्र अगर ओम शिवाय नमः या मंत्राने त्रिपुंड लावावा. आणि प्रापचिक ब्रह्मचातून मुक्त झालेल्या वानप्रस्थाती त्रिपुंड धारण करणे आवश्यक आहे. ब्रह्मचार्याने मेधावी वगैरे मंत्रांनी त्रिपुंड लावावा. ओल्या केलेल्या भस्माने त्रिपुंड लावावा. भाल प्रदेशावर आडवा त्रिपुंड लावावा. ब्राह्मणासाठी हे करणे आवश्यक आहे, कारण आधी ब्राह्मणापासून ही प्रथा चालत आलेली आहे. वेदसिद्ध भस्म शरीरावर लावून त्रिपुंड धारण करावे. शिवपिंडीचे पूजन करावयास चुकूनही विसरू नये. संन्याशाने भस्म लावताना त्र्यंबकम मंत्राचा जप करावा. शिवतारक मंत्राचा जप करावा. शिव पंचाक्षर मंत्राचा जप करावा. फक्त ओंकार म्हणत भस्म लावावे. ब्रह्मचारी असेल तर त्रायुष जमदग्ने, मेधावी असेल तर आदी मंत्रांनी गौण भस्म लावू शकतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणारा शूद्र असेल तरी त्याचा भस्म व त्रिपुंड धारणाचा अधिकार आहे. हे सुव्रत इतरांनी मात्र मंत्रोच्चारण न करता होईना भस्म त्रिपुंड धारण करावे, कारण की असे की भस्म धारण हे त्रिपुंड व सर्व धर्मापेक्षा सर्वात श्रेष्ठ आहे. अग्निहोत्राचे अगर विरजा होमाचे भस्म घेऊन एका निर्मळ भांड्यात ठेवावे. हातपाय धुवून 2 आचमन घ्यावी. भस्म हातात घेऊन सदोचात करावे. 5 ब्रह्म मंत्राचा उच्चार करावा. 3 वेळा प्राणायाम करावा आणि अग्निरीती भस्म वगैरे मंत्रांनी हे मंत्रावे. मगर ओम आपो ज्योती रसोम
मृतम मंत्राने शरीरवर भस्म लावावे. जलाधिपती जगन्नाथ महाविष्णूचे ध्यान करावे. अग्निरीती वगैरे मंत्रांनी पुन्हा शिवाचे ध्यान करीत मस्तकावर लावावे आणि असे सर्व अंगावर त्रिकाळ भस्म धारण करावा. तर असे हे भस्म धारण करण्याचे विधी होते, तर ते तुम्हाला सांगितले. आता पाशुपात व्रताचे वर्णन पुढे नारायण सांगत आहे. तर मग नारायण पुढे म्हणाले की अग्नीचे गुण भस्मसुद्धा अज्ञानाचा नाश करून ज्ञान देणारे आहे. अग्निहोत्रातील अग्नीपासून बनवलेले बिरजा होमाच्या अग्नीतून तयार झालेले, उपासनेच्या अग्नीतले, विवाहगानातील समिदांचे अग्नीतले, पंचगानातले व दावनापासून झालेले अशी ही सर्व गोभस्मे आहेत. ही 3 वर्षासह सर्वांना हितकारक आहेत. मुनिवर विरजा भस्म 3 वर्षाच्या लोकांनी धारण कराव्या. प्रापंचिकसाठी स्मार्तगाणी भस्म, ब्रह्मचार्यासाठी सामध्यांनी भस्म धारण करावा. शूद्रासाठी श्रोत्रिणाकडे पंचअग्नी भस्म धारण करावा. आणि चित्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा पुण्यकाळ आहे. जिथे कुठे राहत असतील तोच पुण्य देश होय. शेत, बाग, अगर अरण्य काही असो तर त्रयोदशीच्या दिवशी अंघोळ करून नित्य भस्म धारण करावा. जो गाईच्या शेणाची पिंडी करावी आणि पंचाक्षरी मंत्राने अग्नीत जाळून तिची राख करून घ्यावी. त्या दिवशी हविष्याचा पदार्थ खाऊन राहावे. चतुर्थीला पहाटे पुन्हा पंचाक्षर मंत्राने हवन करावे. निराहार राहावे. पौर्णिमेच्या दिवशी नित्य कर्म आटपून पुन्हा पंचाक्षर मंत्राने हवन करावे. रुद्राग्नीचे विसर्जन करावे. भस्म गोळा करावे. मग केस राखून अगर मुंडन करून किंवा शेंडी ठेवून स्नान करावे. लाजेचा त्याग केला असेल तर नग्न राहावे. नाहीतर वस्त्र नेसून कमरेला गरगोटा बांधावा. हाती दंड घ्यावा. नंतर आपले पाय धुवून 2दा आचमन करावे. भस्म हाती घ्यावे. अग्निरीती वगैरे अर्थवर्णाचे 6 मंत्र म्हणत डोक्यापासून पायापर्यंत भस्म लावावे. मग ओंकार अगर शिव मंत्राने सर्वांनी पुन्हा भस्म लावावे. त्रायुष्यम ज्यामध्ये हे मंत्रांनी त्रिपुंड रेखावा. शिवभावाची धारणा करावी. असे त्रिसंध्या समयी करावे. हे ते पाशुपात व्रत आहे. भोग व मोक्ष मिळवतो. पार्श्ववृत्ती नष्ट होते. लिंगरूपी महादेव पूजनीय असतात. भस्म स्नान महापुण्यदायक आहे. सर्व सौख्यदायक आहे. दीर्घायुष्याची प्राप्ती करणारे जो कोणी भस्माचे या विधीचा रुद्राक्षाचा महिमा ऐकेल त्याला शक्ती, आरोग्य, वैभव, धनसंपदा खूप कोट्या गुण्यावदाने मिळेल. तेव्हा रक्षण व कल्याण यासाठी त्याला आणि संपत्ती वृद्धीसाठी खूप काही धनधान्य मिळेल. असे हे भस्माचे महत्त्व होते. भस्म स्नान केल्याने महामारीची भीती उरत नाही. हे भस्म शांती, पुष्टी, काम 3 प्रकारचे आहे. तर भस्म त्रिपुंडी भस्म आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि मुखामध्ये ओम नमः शिवाय जो कोणी करतो त्याला कुठलेही पाप लागत नाही. मग भस्माचे विविध प्रकार आहेत आणि भस्म धारणाचा महिमा पण काय आहे तर ते पण आपण ऐकूया. तर भस्माचे विविध प्रकार कसे आहेत. मग नारदांनी विचारले. भस्माचे 3 प्रकार आहेत व ते कशामुळे होतात व ते मला ऐकायचे आता उत्कंठा लागलेली आहे. मग नारायण म्हणाले, देवर्षी भस्माचे 3 प्रकार ऐका. महापापनाशक, महाकीर्तिदायक असे आहेत. योनीला स्पर्श झालेले गाईचे शेण घेऊ नये. शेण घेताना ते जमिनीवर पडण्यापूर्वी वरच्यावर धरावे. सदोजात वगैरे 5 ब्राह्ममंत्रांनी ते जाळावे. शांतिकारक असे अर्धातरी घेतलेले भस्म षडंग मंत्रांनी जाळले तर ते भस्म पुष्टीदायक असते आणि जे हौ या मंत्राने जाळून बनवले जाते ते कामनापूर्ती करते. भस्म व्रत करणाऱ्या मनुष्याने प्रभात काळी उठावे. गोठ्यात जावे. गाईला नमस्कार करावा. गाईच्या रंगानुसार शेण घ्यावे. म्हणजे असे की ब्राह्मणासाठी शुभ्र गाय, क्षत्रियासाठी लाल गाय, वैश्यासाठी पिवळी गाय, शूद्र असेल याच्यासाठी काळी गाय प्रशस्त आहे. यासाठी अमावस्या, अष्टमी, पौर्णिमा हे दिवस उत्तम होय. होम मंत्र म्हणत शेण घ्यावे. हृदयाय नमा या मंत्राने त्याची पिंडी करावी. स्वच्छ जागी सूर्यप्रकाशात ती वाळवावी. मग भाताचे तूस अगर भुशाट लपटून ती घरात आणावी. अरण्यातील वनव्याचा अग्नी घ्यावा. तो नसेल तर अग्निहोत्र करण्याचा घरून आणावा. हवन कुंड शिवबीज मंत्राने हवन करावे. नंतर होम कुंडातले भस्म गोळा करावे. 1 नवे कोरे असे तांब्याचे भांडे घ्यावे. होम मंत्र म्हणत 108 वेळा भस्म ठेवावे. केतकी, चूर्ण, पाटली, फुलांचा, वाळांचा, चंदनाचा चुरा, केशर वगैरे सुवासिक वस्तू त्या भस्मामध्ये मंत्राने मिसळाव्यात. प्रथम आंघोळ करावी. नंतर भस्म स्नान करावे. पाण्याची आंघोळ सोसत नसेल तर भस्म स्नान करावे. मात्र हात, पाय, डोके धुवून ईशान्य सर्व वगैरे मंत्रांनी हातापायांना व कपाळावर भस्म लावावे. ओ तत्पुरुषाय मंत्राने मुखाला भस्म लावावे. अघोरोभ्याय मंत्राने हृदयाला भस्म लावावे. वामदेवाय मंत्राने बेंबीला भस्म लावावे. सदोजात मंत्राने सर्व अंगाला भस्म लावावे. वस्त्र बदलून नवीन नेसावे. हातपाय धुवावे.
आचमन करावे, मस्तकी सर्वांगी त्रिपुंड रेखावा, सर्व मध्यान्पूर्वी त्रिपुंड लावताना अंगठा करंगळी वर्ज करावी, शीर कपाळ कान गळा हृदय पाऊ ही स्थानी योग्य आहेत. प्रथम ह्रीं स्वाहा म्हणत मस्तकावर कपाळावर भस्म लावावे. सतोजात मंत्राने उजव्या कानाला, वामदेव मंत्राने डाव्या कानाला, अधोर मंत्राने गळ्याला हा स्पर्श करावा. हृदय नव्हे या मंत्राने हृदयाला, स्वाहा मंत्राने बाहूवर, ईशान मंत्राने बेंबीला भस्म लावावे. त्रिपुंडाच्या 3 रेषा अनुक्रम ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर असतात. एका बोटाने न्यास केला तर त्या तिघी देवतांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. माथ्यावर ब्रह्मा, कपाळावर ईश्वर आणि दोन्ही कानांच्या देवता अश्विन कुमार आणि गळ्याची गणपती. क्षत्रिय वैश्य शूद्र यांनी सर्वांगी भस्म लावू नये. ज्यांना गुरुविरहित मंत्राने मनुष्याने मंत्रोच्चार न करता भस्म लावावे. तर भस्म लावण्याचा असे प्रकार आहेत. आता भस्म धारणाचा महत्त्व आणि महिमा काय आहे. वेदर्षी नारायण म्हणाले, आता भस्म धारणाचे फळ रहस्यासहित सांगा, त्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. कपिला गाईचे शेण अधोतरीच धरावे. ते पातळ फार घट्ट किंवा दुर्गंधीयुक्त नसावे. तसे न मिळेल तर खाली पडलेल्या शेणाचा वरचा खालचा भाग सोडून मधलाच भाग घ्यावा. त्याची पिंडी करावी. मूलमंत्राने शिवअग्नीत जाळावी. नंतर ते भस्म वस्त्रगाळ करून भस्माच्या भांड्यात धारण करून चांगल्या जागी ठेवावे. भांडे सोन्याचे, तांब्याचे, लाकडी, मातीचे असेल तर उत्तम. प्रवासात भस्म धारण करावे. सोबत्यांनाही द्यावे. अपवित्र जागी भस्म ठेवू नये. अयोग्य मनुष्याच्या हाती भस्म देऊ नये. जमिनीवर ठेवू नये. भस्माला ओलांडू नये. विभूती धारण विधी स्मृती ग्रंथात सांगितला आहे. वैदिक शिवभक्तांनी शिवमंदिरात बनवलेले भस्म भक्तिपूर्वक धारण करावे. प्रार्थना करून पूजा करावी. तांत्रिकांनी बनवलेले भस्म तांत्रिक विधीने घ्यावे. वैद्यकांनी बनवलेले भस्म स्वीकारावे नाही. शूद्र कापालिक पाखंड्याचे भस्म घेऊ नये. भक्तीने त्रिपुंड लावावा. जो भस्म धारणाचा त्याग केला तर पतित होतो. अशांनी कोट्यावधी जन्म घेतले तरी त्याची सुटका होत नाही. हजारो जन्मांपर्यंत नरक यातना भोगाव्या लागतात. त्याचा जन्म डुकरासारखा निष्फळ होय. त्रिपुंड लावत नाही त्याचे शरीर जणू काही स्मशान समजावे. पुण्यात्मानी त्याला पाहू सुद्धा नये. भस्मविरहित कपाळ, शिवालय नसलेले गाव, शिवपूजनाविनी जगणे, शिवाला सोडून मिळालेली विद्या आणि शिवभस्म यांचे निंदक सर्वांचा धिक्कार करावा. सर्व उपचारांनी शिवपूजा केली पण भस्म लावले नाही आणि स्वतः सुद्धा भस्म त्रिपुंड धारण केला नाही तर सर्व कर्म निष्फळ होय. वेदमंत्रांनी भस्म त्रिपुंड लावावे. त्रिपुंड रहित केलेला उच्चार अनर्थाला मात्र कारण होत असो. त्याचे केलेले न केल्यामुळे हाय. तर वेद जाणणारा असो किंवा न जाणणारा असो, जर त्रिपुंड लावित नसेल तर त्याचे वेदायन, यज्ञ, दान, धर्म, तपश्चर्या, व्रते, उपासे सर्व फुकट जात असतात. भस्म धारण विना जो मुक्तीची इच्छा करतो तो नित्य विप्रपाशन करून अमर होण्याची इच्छा करण्यासारखा आहे. विद्यार्थ्याने निसर्ग नियमाप्रमाणे त्रिपुंड धारण करावा. कपाळाचा आकार पूर्ण वाटोळा केलेला नाही. थोडा तिरपा असून प्रत्येकाच्या कपाळावर 3 आड्या पडलेल्या असतात. तरीही मूर्ख लोक त्रिपुंड लावत नाही. त्यांचे ध्यान खऱ्या अर्थाने ध्यान नव्हे. तप हे तप नव्हे. मोक्ष हा मोक्ष नव्हे. ज्ञान हे ज्ञान नव्हे. जसा वेदासाठी शूद्राला अधिकार नाही तसा त्रिपुंड न लावणाऱ्याला ब्राह्मणाला सुद्धा अनुष्ठानाचा अधिकार नाही. शिवपूजेसाठीही लायकचा नाही. ब्राह्मणाने हातपाय धुवून पूर्वभिमुख व्हावे. प्राणायाम संकल्प करावा. मग भस्म स्नान करावे. अग्निहोत्रात पवित्र भस्म घ्यावे. ईशान्य मंत्राने मस्तकावर, तत्पुरुष मंत्राने मुखात, अघोर मंत्राने हृदयावर, वामदेव मंत्राने गुप्त इंद्रियावर, सदोजात मंत्राने पायांना लावावे. ओंकाराचा जप करीत सर्व अंगावर लावावे. यांचे नाव अग्निय स्नान असे ठेवावे. मग पुन्हा हातपाय धुवावे. पंचब्रह्म मंत्रांनी कपाळ, हृदय, गळा वगैरे ठिकाणी त्रिपुंड काढावे. मग तो पवित्र होतो. शूद्र व अत्यजांच्या हाताचे भस्म घेऊ नये. अग्निहोत्रातील भस्म लावून केलेली कर्म सासंग पूर्ण होतात. नाही तर नाही. त्रिपुंड न लावणाऱ्याचे सत्यव्रत, शौच, जप, होम, यात्रा, देवपूजा ही व्यर्थ होय. पवित्र होऊन जो ब्राह्मण त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करतो तो रोग, दुर्दैव, आजारपणा, चोर, लुटारू यांचे उच्चाटन करू शकतो. तो ब्रह्मस्वरूप असतो. जन्म मरण्याच्या पलीकडे जातो. त्याला पुन्हा येथे येणे नाही. भक्ती पावन होऊन श्राद्ध प्रसंगी ब्राह्मण, देव यांना तो पूजनीय असतो. आणि श्राद्ध, जप, होम, वैश्यदेव, देवपूजा ही कर्म जो कोणी त्रिपुंड लावून करतो त्याला मृत्यूला ओलांडून जातो. आणि भस्माचे आणखी महत्त्व तुला मी सांगतो. तर आता अजून भस्माचे धारणाचा महिमा ऐक. तर मित्रांनो, आता आपण भस्म स्नानाचे महत्त्व ऐकूया. मग नारायण मुनीचे कथन पुढे चालू ठेवले. भस्मधारकाला जो द्रव्य दान करतो त्याचे एकूण एक पापे जोडून भस्म होऊन जातात यात शंका नाही. श्रुती, स्मृती व पुराणे विभूतीचे महात्म्य वर्णितात. यासाठी ब्राह्मणाला भस्मधारण
करणे आवश्यक आहे. त्रिकाळ संध्यासमयी जो शुभ्र भस्माचा त्रिपुंड लावतो तो निष्पाप होऊन शिवलोकी जाऊन राहतो. योग्याने सर्वांग स्नान व भस्म स्नान करावे. मग योग साधना करावी. भस्म स्नान करणारा कुळाचा उद्धार करतो. जलस्नानापेक्षा भस्म स्नान कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. सर्व तीर्थक्षेत्री केलेल्या स्नानाच्या पुण्य एवढे पुण्य फक्त एक भस्म स्नानाने मिळते, तर ते स्वतः शिवाने सांगितले. मग लहानात लहान व मोठ्यात मोठी पापे सुद्धा भस्म स्नानाने जळून भस्म होतात. अग्नीत जसे इंधन जळते तसे भस्म स्नानाने पवित्र काहीच नाही तर सर्व पापांचे भस्म होते. शिवाचे स्नान जर केले, शिवाचे भस्म स्नानाने जर स्नान केले तर आपल्याला शिवलोकी जागा मिळते. नंतर ब्रह्मा वगैरे शिवाच्या प्रसन्नतेसाठी भस्म स्नान करू लागले. जो अग्नीय स्नान करतो तो मानव देहधारी रुद्रच होय. त्याचे केवळ दर्शन घेणारा सुद्धा देव, राक्षस, मुनी यांना पूजनीय असतो. तू खात्रीने समज. भस्मधारकाने भक्षण केले तरी त्याला दोष नसतो. तो जलस्नान करणे अगोदर भस्म स्नान करतो. तो ब्रह्मचारी, गृहस्थ अथवा वानप्रस्थी यापैकी कुणीही असला तरी तो निष्पाप होतो, मन परमगतीला प्राप्त होतो. पण जल स्नानापेक्षा अग्नीय स्नान श्रेष्ठ आहे. ते संन्यासी लोकांसाठी आवश्यक आहे. भस्म स्नानामुळे प्रकृतीचे बंधने गळून पडतात. त्यासाठी भस्म स्नान आहे. बहर्षी भस्म स्नानाची बरोबरी त्रैलोक्यात होऊ शकत नाही. प्रथम शिवाने पार्वतीला विभूती दिली, पुढे कल्याण व्हावे या हेतूने सर्वत्र तिचा उपयोग होऊ लागला. भस्म स्नानाचे आणखी सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, असे की ताप, राक्षसाची बाधा, पिशाच पीडा, पुतना पीडा, कुष्ठ, कुल्म, सर्व प्रकारचे भगेंद्र, 80 प्रकारचे वातरोग, 64 प्रकारचे पित्तरोग, 32 तऱ्हेचे कफरोग, वाघ व चोराचे भय किंवा अन्य दुष्ट ग्रह बाधा या स्नानाने अशा नष्ट होतात. सिंह दृष्टीच पडतात. हत्तीच्या कळपाची होणारी पळापळ भस्माचे त्रिपुंड लावणारा निसंशय ब्रह्मस्वरूप होतो. त्या भस्मधारणामुळे विधिलिखित पुसले जाते. कंठावर भस्म लावले तर कंठावरील भागाने केलेली पापे नष्ट होतात. बाऊवर भस्म हात लावले तर भस्मामुळे हाताने केलेली पापे नष्ट होतात. हृदयावर भस्मामुळे मनाने केलेली पापे नष्ट होतात. बेंबीवर भस्मामुळे लिंगद्वारा केलेली पापे, गुदद्वारा केलेली पापे भस्मामुळे, गुप्त इंद्रियाची पापे भागी लावलेल्या भस्माने परस्त्रीचा भोग जर घेतला असेल तर ही पापे सर्व नष्ट होतात. त्याशिवाय त्रिलिंगिक भस्म सर्वदा धारण करावे. 3 अग्नी, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे धारण आहे. त्रिपुंडी धारण करणे म्हणजे त्रैलोक्यातील गुण धारण केल्यासारखे होय. भस्म स्नान केल्याने पुरुष आत्मनिष्ठ होतो. भस्म स्नान करून त्रिपुंडी लावून भस्मातच झोपतो तोच आत्मनिष्ठ जाणावा. भूत, प्रेत बाधा, पिशाच बाधा आणि मोठमोठे असाध्य असे रोग केवळ आत्मनिष्ठाच्या सहवासात राहिल्यामुळे नाश पावतात, हे मी खात्रीने सांगतो. पाप दुष्कृत्य खाऊन टाकते, स्वतः तेजस्वीच राहते, म्हणून त्याला भस्म म्हणतात. विभूती ऐश्वर्यदायिनी व रक्षण करणारी आहे. अशा मनुष्याशी फक्त दुष्टादुष्ट झाली तरी भूत प्रेताची भीतीने गाळण उडते. ती कशी म्हणतील तर रुद्राचे स्मरण केल्याने पापाची जशी गाळण उडते तशी हजारो दुष्कृत्ये केली व नंतर भस्म स्नान केले तर वन जाणणाऱ्या अग्नीप्रमाणे सर्व स्नान, पापे, फळे जाळून नष्ट करते. आयुष्यभर पापेच करीत राहिलेले मनुष्य जर का अंतकाळी एकदाच भस्म स्नान करेल तरीही तो पापापासून मुक्त होईल. तो शुद्धात्मा, जितेंद्रिय, जितक्रोध होऊन माझ्यापाशी येतो, त्याला पुन्हा संसारात येणे जाणे नाही. चंद्र वनस्पतीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भस्म धारण करावे. शंकराचे दर्शन घ्यावे म्हणजे पाप रहित होतो. दीर्घायुष्य, समृद्धी, सुख, समृद्धी, शांती, धनधान्य सर्व काही शिवाच्या भस्म धारण केल्याने होते. त्याच्यापासून भयंकर असे राक्षस जंतू दूर राहतात. जलस्नानाने देहाची बाहेरून शुद्धी होते. विभूती स्नान केल्याने अंतर्भावी शुद्ध होते. यासाठी पाण्याने स्नान करणे शक्य झाले नाही, पण भस्म स्नान अवश्य करावे. भस्म स्नान न करता केलेले कर्म कर्मच नव्हे. भस्म स्नानाला वेद, अग्नी स्नान म्हणतात. शुद्ध देहाने व शुद्ध मनाने केलेले शिवपूजन फळ देते. जलस्नान फक्त बाहेरून स्वच्छ करते, परंतु भस्मस्नान आतून बाहेरून सर्वत्र पवित्र करते आणि कोट्यावधी पुण्यफळाची प्राप्ती होते. कोटी वेळा पाण्याने अंघोळ केली तर पवित्रपणा भस्मस्नानामुळे मिळत नाही. यातील रहस्य फक्त एवढेच जाणतात की त्याच्या व्यतिरिक्त देवादिदेव महादेव केवळ जाणतात. भस्म न लावता केलेली पारापर वेदोक्त कर्म ही भस्मधारकाच्या कर्माच्या अर्ध्या अंशाच्याही बरोबर करू शकत नाही. वेदाचे म्हणणे असे आहे की भस्म हे पवित्राला सुद्धा पावन करते. जो भस्म स्नान करीत नाही तो महापापी आहे. ब्राह्मणाला अनंत जल स्नान केल्याचे जे पुण्य मिळते त्याच्याही अनंतपट पुण्य भस्म स्नान केल्याने मिळते. म्हणून तिन्ही त्रिकाळ भस्म स्नान करणे आवश्यक आहे. भस्म स्नान हे वेदोक्त कर्म आहे. हे सोडले तर पातक लागते. मलमूत्र विसर्जन केल्यानंतर स्मरणपूर्वक भस्म स्नान करावे. जसे न केले तर तसे पवित्र होत नाही. जरी एखाद्याने विधीपूर्वक शास्त्रोक्त शुद्धता केली तर भस्म स्नान केल्याविना खऱ्या अर्थाने तो पवित्र होत नसतो व कर्मासाठी अधिकारही
काहीही होत नसतो. पादणे, जांभई देणे, शिंकणे, आळोखे, पिळोखे देणे, थुंकणे क्रिया केल्यानंतर भस्म स्नान अवश्य केलेच पाहिजे. हे भस्म स्नानाचे केवळ एका प्रकारचे महात्म्याचे वर्णन मी तुला सांगितले, तर अधिक महत्त्वही सांगतो की भस्म स्नानाचे काय महत्त्व आहे. मग नारायण मुनी पुढे सांगू लागले की प्रथम अग्निरिक्त वगैरे मंत्रांनी भरून शुद्ध करावे. फक्त ब्राह्मणांनी कपाळी त्रिपुंड लाभावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सर्वच आता सर्वांनी त्रिपुंड लाभावा. ज्याचे मुंज होते तो ब्राह्मणच होय. त्याचे कारण विभूती धारण केल्याशिवाय केलेले प्रत्येक सत्कर्म हे कर्मच नव्हे. भस्म धारण केल्याशिवाय गायत्रीचा उपदेश होऊ शकत नाही. गायत्रीचा जप करण्यापूर्वी भस्म धारण केलाच पाहिजे. मुनिराज, गायत्री ही तर ब्राह्मण तत्वाची मूळ धारणा आहे. भस्म धारणाशिवाय तिचा उपदेश यथार्थ आहे आणि गायत्री ग्रहणाचा अधिकार तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत अग्नी सबूत भस्म कपाळावर लावले जात नाही. भस्म नसलेले कपाळ हे ब्राह्मणाचे लक्षण नव्हे. यासाठीच मी भस्म धारण पुण्यदायक आहे असे म्हणतो. ज्याच्या भाळी मंत्रपूत भस्म आहे त्यालाच आम्ही ज्ञानी ब्राह्मण असे म्हणतो. मूल्यवान मन्याप्रमाणे ज्याला भस्म संग्रहाची आवड उपजाताच असेल तोच खरा ब्राह्मण हे सत्य आहे. हे सत्य आहे. भस्म धारण आवडणारा जन्मजन्मी चांडाळ आहे असे खात्रीने जाणावे. भस्म न लावता जो खाणेपिणे करतो तो जरी फलाहार करणारा असला तरी तो निश्चितपणे नरकात जाऊन पडतो. यात काही संशय नाही. विभूती धारण न करता केलेली पूजा म्हणजे पूजा नसून पूजकाचा शिवदेश होय. त्यामुळे अभागी पूजक नरकाचा धनीच होतो. भस्म न लावणारा कोणत्याही कर्माला लायक नसतो. तशावेळी केलेली सुवर्ण तुला सुद्धा फळ देत नाही, पण तो मात्र पतितच होतो. जाणण्याशिवाय जशी द्विज संध्या करीत नसतो तशीच भस्म लावल्याशिवाय संध्या करू नये. जाणण्याशिवाय केलेली संध्या प्रायश्चित केलेले व उपोषण करून सावित्री मंत्राचा जप केल्याने कदाचित मान्य होईल, परंतु भस्म न लावण्यासाठी मात्र पर्यायच नाही. तो दोषच आहे. भस्म जर नसेल तर ब्राह्मण गायत्रीसाठी योग्यच नव्हे. जसा अत्यज हा वेद श्रवणाला योग्य नव्हे तसा भस्म धारण केल्यावर मग तो शैव होऊन वेदोक्त कर्म करो, पूर्णोक्त करो, अगर सामान्य कर्म करो तो पवित्र असतो. संध्यापूर्वी ब्राह्मणाने भस्म धारण करून पवित्र व्हावे, त्यामुळे पापाचा स्पर्श सुद्धा होत नाही. यासाठी ब्राह्मणासाठी भस्म धारण हे अत्यावश्यक आहे. नेहमी उजव्या हाताच्या मधल्या 3 बोटांनी लावे. कमीत कमी 6 अंगळा एवढा लांब असावा. कपाळावर एक भुवाच्या टोकापासून दुसऱ्या भुवाच्या टोका एवढे असावे. जो नेहमी भस्म लावतो तो प्रत्यक्ष रुद्र असतो असे संशय नाही. अनामिका अकार, मध्यमकार उकार, तर्जनी मकार म्हटलेली आहे. तर मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी घडलेली हकीकत सांगतो. त्याचे असे झाले की एकदा दुर्वासा महर्षी पितृलोकी गेले. त्या तपस्व्यामधील श्रेष्ठ मुनीच्या सर्वांगी भस्म चर्चेले होते. रुद्राक्षांची भूषणे अंगावर होती. मुखाने सर्वोत्तम शंकर व जगतमाता अंबिका यांच्या नावाचा घोष होत होता. त्याला पाहताच पितृलोकाचा अधिपती अर्यमा व इतर पितृदेवता उठून उभे राहिले. त्यांनी दुर्वासाचे स्वागत केले. यथाविधी सत्कार केला. परस्परांचे संभाषण चालू असताना फार मोठा कोलाहल कानावर आढळला आणि तो कुंभीपाक नरकातल्या दुःखी जीवांचा होता. कुणी म्हणे अरे देवा मी मेलो, दुसरे म्हणे आक्रदन करीत होते अरे मी जळत आहे, आणखी कुणी विवळत होते हाय हाय माझे लचकेस तोडत आहे. सर्वांच्या रडण्या विवळण्या आणि आक्रोशांचा फार मोठा गोंगाट चालू होता. तो विलाप ऐकून मुनीचे हृदय कळवळले आणि अर्यमा देवाला विचारले की काय प्रकार चालू आहे. तेव्हा त्याने उत्तर दिले की महाराज, जवळच यमराजाची नगरी आहे. तेथे यम पाप्यांना शिक्षा देत आहे. असंख्य काळे कुळकुळीत भयानक दूत तेथे आहेत. अनेक प्रकारची नरक कुंडे तेथे आहेत. ती 84 कुंडे आहेत आणि त्यातील प्रमुख कुंड कुंभीपाक नावाचे आहे. तिथल्या पापी लोकांना दिल्या जाणाऱ्या यातनांचे वर्णन करायचे प्रमुख कुंभीपाकाचे आहे. तर वर्णन करायचे म्हटले तर 100 वर्ष सुद्धा पुरणार नाही. तर ते पापी लोक म्हणजे शिव, देवी, सूर्य, विष्णू, गणेश, वेद व निंदा करणारे आहेत. ब्राह्मणाशी द्रोह करणारे आहेत. मनाप्रमाणे वेद विरोधी आचरण करणारे आहे. अंगावर तापलेल्या मुद्रा, उदा, शंख, पद्य, त्रिशूळ वगैरे लावणारे हे आहेत, कारण हे सर्व वेदांना मान्य नाही. आणखी आई, बाप, गुरु, वडीलधारे, आदरणीय लोक, पुराणे, श्रुती यांचे निंदा करणारे आहेत. आई वडिलांना त्रास देणारे आहेत. सर्व लोक इथेच आणले जातात. हा ओरडा दिवस रात्र येथेच यमपुरीमध्ये चालू आहे. असे ऐकून दुर्वासा मुनी उठल्याने कुंडापाशी गेले. तेथे त्यांनी खाली वाकून कुंडात पाहिले. तेव्हा असा चमत्कार झाला की एकाएकी ते नरकवासी जीव मोठ्याने आनंदाने हसू लागले आणि नाचू लागले. कुणी गाऊ लागले, कुणी मृदुंग, वीणा, दुधंबी, डंका, मधुर सुरू झाला. वसंत ऋतूमधला मधुर सुगंध दरवळू लागला. हे दृश्य पाहून मुनी तर चकित झाले, पण यमदूत सुद्धा आश्चर्याने थक्क झाले. त्या दूतांनी लगोलग जाऊन ती हकीकत यमाला सांगितली. ते बोलले, महाराज
अहो मोठे नवल घडले आहे. कुंभीपाकातले पापी जीव स्वर्गापेक्षा सुद्धा आनंदी बनले आहे. असे कसे घडले मात्र आम्हाला कळत नाही. त्यांचे म्हणणे ऐकून यमधर्म ताबडतोब तेथे आला. एकंदर प्रकार पाहिल्यावर त्यांनी दूताकरचे अमरावतीला इंद्राला निरोप पाठवला. इंद्र तातडीने येऊन दाखल झाला. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू, इतर सर्व लोकपाल सुद्धा कुंभीपाक कुंडाभोवती एकच गर्दी उसळली. तिथले दृश्य पाहता सर्वच विस्मित झाले आणि मग ते आपसासात चर्चा करू लागले. त्यांच्या चर्चेचा आशय असा होता की हे कुंड तर पाप्यांना दुःख भोगण्यासाठी बनवले आहे, पण इथे तर सुख मिळणार आहे. असे पापे करायला कुणीच घाबरणार नाही. परमात्म्याची वेद मर्यादा अशी कशी नष्ट झाली? याचा संकल्प व्यर्थ का ठरला? त्याच्या बदलाचे कारण काय? कुणाचे ध्यानी आले नाही. तेव्हा विष्णू उठला व शिवलौकिक बोला. तेथे कोटी मदनापेक्षा सुंदर असा महादेव पार्वतीसह होता. विष्णूने अभिवादन केले, कुंभीपाकातली समग्र हकीकत सांगितली. पुढे ते म्हणाले, देवा, हे कसे काय घडले, कसे काय कळत नाही. तू तर सर्वज्ञ आहे, तेव्हा तू आताच सांग. मग शंकर हसून सांगू लागले, विष्णू, याचे कारण मी तुला सांगतो. यात विचित्र असं काहीच नाही. भस्माचे महात्म्य आहे. भस्मामुळे काय घडणार नाही. सर्वश्रेष्ठ दुर्वासा जेव्हा कुंभीपाकाजवळ जाऊन खाली वाकून पाहू लागले, तेव्हा वाऱ्यामुळे त्यांच्या कपाळावरील भस्माचे कण त्या कुंडात पडले. यमपुरीच्या कुंभीपाकात कुंडामध्ये त्यांचे भस्माचे कण पडले. ते भस्म कणाचा महिमा आहे. असे जे झाले ते होऊन चुकले. आतापासून ते कुंड पितृलोकाचे तीर्थक्षेत्र झाले आहे. तर तेथे नाव पितृतीर्थ म्हणून विख्यात होईल. तिथे माझे लिंग देवी सहित स्थापना करा. पितृलोकातले रहवासी त्यांची पूजा करतील. त्रैलोक्यातील सर्व तीर्थेपेक्षा सुद्धा सर्वात पितृलोक श्रेष्ठ राहील. पितृश्वरीचे तेथे पूजन होत राहील. नारायण मुनी म्हणाले. शिवाला नमस्कार करून हरी तेथून निघून गेले आणि सर्व वृत्तांत कथन केलं. लोकपालांनी धन्य धन्य असे उद्गार काढले. सर्वांनी मिळून शिवलिंगाची तेथे देवीची स्थापना केली. पितर संतुष्ट झाले. कुंडातले पापी जीव विमानात बसून कैलास लोकात गेले. सर्व भद्र नावाचे शिवगण अद्यापि तेथेच आहे. नंतर दुसरा एक कुंभीपाक नरक दूर निर्माण केला गेला आणि वेळेपासून कुंडापाशी कोणत्याही शिवभक्ताला त्या कुंडापाशी जाऊ देता येता कामा नये. तिथे कुंडापाशी कोणी पण जाऊ देत नाही. असा हा भस्माचा प्रभाव भस्मापेक्षा बी श्रेष्ठ आहे. तर असा हा भस्माचा प्रकार होता. तर तो मी तुम्हाला सांगितला. तर मित्रांनो, जो कोणी हे भस्माचा महिमा ऐकतो, भस्माचे महात्म्य ऐकतो, त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याला यशाची कीर्तीची प्राप्ती होते. शिवलोकाची प्राप्ती होते. त्याचे पितर नरकात पडले असतील तर नरकातले पितर पण बाहेर येतील. अशी ही कथा होती भस्माची. देवी पुराणामध्ये हे भस्माचं आणि रुद्राक्षाचं सर्व काही कथन आलेलं होतं. तर ते मी तुम्हाला श्रवण करवलं. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.